डायरेक्ट त्याला पाठवा. इथं later on. मंडळी, स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामविकास संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुस्वागतम. स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम विकास संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामना दुष्काळाशी या परिषदेच्या या विशेष कार्यक्रमात मी शिरीष पोफळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. गेली तब्बल 28 वर्ष समाजातील महत्त्वाच्या विविध प्रश्नांवर आणि विषयांवर नामवंत व्याख्यात्यांची व्याख्यानं रामानंद तीर्थ व्याख्यानमालेने आयोजित केली आहेत. यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, माननीय असगर अली, माननीय गिरोप्पा प्रधान, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ माननीय जयवंत नारळीकर, माननीय अनिल काकोडकर, संगणक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे माननीय अच्युत गोडबोले, आपल्या सडेतोड लेखणीने समाजातील अनेक समस्या उजागर करणारे धडाडीचे संपादक माननीय कुमारजी केतकर, स्त्रीभ्रूण हत्याविरोधात महाराष्ट्रात जनजागृती करणाऱ्या ॲडव्होकेट वर्षा देशपांडे असतील किंवा संपूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल सुचवून देशातील यच्चयावत प्रश्नांना समर्पक उत्तर देणारी अर्थक्रांती प्रस्तावाची निर्मिती करणारे अनिल बोकील असतील,
ह्या सगळ्यांचा उल्लेख या प्रसंगी अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने लढा देणारे, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला रास्त भाव मिळावा यासाठी महादिंडीचं आयोजन करून सरकारला महत्त्वाचे निर्णय घ्यायला भाग पाडणारे माननीय आमदार पाशा पटेल यांच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामविकास संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. मित्रांनो, हा आनंद तर आहेच, परंतु याच वेळी एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू अशी आपल्या सर्वांची अवस्था आहे. त्याचं कारण आपण सगळेजण जाणताच. कुठल्याही उत्तम कार्याबद्दल पाठीवर शाबासकीचा हात देणारे, प्रत्येक कार्यासाठी महत्त्वपूर्ण मोलाचं असं मार्गदर्शन करणारे, आपल्या लातूरच्या विकास गंगेचे भगीरथ असलेले आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय विलासरावजी देशमुख ह्यांना नुकतंच काळाने आपल्यापासून अलग केलं आहे, परंतु आपल्या सगळ्यांच्या हृदयात असलेलं त्यांचं स्थान हे कायम आढळच राहणार आहे. त्याचबरोबर भारतामध्ये धवल क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे आदरणीय वर्गीसजी कुरियन हे सुद्धा असेच आपल्यातून दूर गेले आहेत. सर्व उपस्थितांना माझी नम्र विनंती आहे की आपण 2 मिनिटं आपापल्या स्थानी उभं राहून या दोन्ही महापुरुषांना आदरांजली व्यक्त करूया. धन्यवाद. उरात कितीही दुःख दाटलं असलं तरी आपल्या या आदरणीय लाडक्या नेत्याच्या आदेशाप्रमाणे त्यांनी घालून दिलेल्या विकासाच्या वाटेवर आपण शो मस्ट गो ऑन म्हणत चालतच राहणार आहोत. खरं तर हीच खरी त्यांच्याकरता आदरांजली ठरू शकेल. उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ आणि संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करावी.
धन्यवाद. मंडळी, या तीनही महान व्यक्त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आज आपल्याला लाभतोय आणि योगायोगाने आज आपला मराठवाडा मुक्ती दिन सुद्धा आहे. हा अमृतयोग जुळून आलेला आहे. या निमित्ताने आपल्याला त्यांच्या अमूल्य असं विचारधन आपल्या सोबत घेऊन जाता येईल. आपल्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत आता आपण करणार आहोत. सर्वप्रथम डॉक्टर MS स्वामीनाथन यांचं स्वागत करायची मी विनंती करीन माननीय आमदार पाशा पटेल यांना. सांगतो. ह्या विशेष प्रतिमा स्केचेस या आपल्या लातूरमधील याच दयानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला चिरंजीव सौरभ निलंगेकर यांनी हे स्केचेस काढलेले आहेत. मी आता विनंती करतो श्री श्रीनिवासजी लाहोटी यांना त्यांनी श्री राजेंद्र सिंह यांचं स्वागत करावं. श्रीयुत विजय जावंदिया यांचं स्वागत करायकरता मी अतुल देऊळगावकर यांना मंचावर आमंत्रित करतो. आता मी आमंत्रित करतोय डॉक्टर अजित जगताप यांना. त्यांनी आपल्या लातूरचे खासदार आदरणीय जयंतरावजी आवाळे यांचं स्वागत करा. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री आदरणीय आमदार श्री सतीशजी पाटील यांचं स्वागत करतील दबडगावकर सर. आपल्या लातूरचे लाडके आमदार अमित भैया देशमुख यांचं स्वागत करायकरता मी आमंत्रित करतो कमल किशोरजी अगरवाल. त्याचबरोबर लातूर ग्रामीणचे आमदार आदरणीय वैजनाथजी शिंदे यांचं स्वागत करायकरता मी आमंत्रित करतो श्रीयुत BV ठोंबरे साहेब यांना. डॉक्टर स्वामीनाथन यांचे शिष्य असलेले वयाच्या 25व्या वर्षी PhD प्राप्त केलेले डॉक्टर संजय देशमुख यांचं स्वागत करायकरता मी आमंत्रित करतो श्रीयुत अच्युत गंगणे यांना. अच्युत गंगणे. डॉक्टर संजय देशमुख यांनी केवळ
37व्या वर्षी गाईड म्हणून जबाबदारी स्वीकारली. आता सध्या मुंबई विद्यापीठामध्ये ते आयुर्विज्ञान विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. स्वामीनाथन यांच्यासोबत त्यांनी तब्बल 5 वर्ष कार्य केलेलं आहे. असंही डॉक्टर संजय देशमुख खास या कार्यक्रमाकरता मुंबईहून इथे उपस्थित आहेत. लातूर महानगरपालिकेच्या प्रथम महापौरपदी मान मिळवलेल्या आपल्या सगळ्यांच्या महापौर सौभाग्यवती स्मिता खानापुरे यांचं स्वागत करायची विनंती करतो मी सौभाग्यवती अनुराधा देऊळगावकर यांना. आत्ताच आपण ज्यांचा उल्लेख केला तो आपला लातूरचा सुपुत्र या स्केचेसचा निर्माता सौरभ निलंगेकर याचं कौतुक करण्याची मी विनंती करतो डॉक्टर MS स्वामीनाथन यांना. आणि योगायोग पहा, याच सौरभच्या पिताश्रींनी म्हणजे आमचे मित्र सुनील निलंगेकर यांनी स्टेजवर हे पाठीमागे असलेलं भव्य असं बॅनर अतिशय कल्पक रीतीने तयार केलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की खालून सुरुवात होतीये. दुष्काळ ग्रस्त आपल्या राज्यातून पुन्हा त्याचं समृद्धीकडे वाटचाल कशी होत जाणार आहे किंवा जाऊ इच्छिते या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली याचं हे असं संयुक्तिक आणि सांकेतिक असं बॅनर सुनील निलंगेकर यांनी तयार केलेलं आहे. याचबरोबर आज मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार ज्या वास्तूमध्ये आपण हा कार्यक्रम घेत आहोत त्या दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री लक्ष्मीरमणजी लाहोटी आणि सचिव श्री रमेशजी बियाणी यांनी करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद. आजच्या या सामना दुष्काळाशी या परिषदेचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय आमदार श्री पाशा पटेल यांना. व्यासपीठावर बसलेली या देशातल्या शेतकऱ्यांना जे खायला गहू मिळालंय बुटक्या जातीचं, त्यांचे प्रणेते स्वामीनाथनजी, त्यांच्याबद्दल बोलत बसलो तर माझा वेळ निघून जाईल म्हणून मी एक एक ओळीत बोलतो. जे राजेंद्र सिंग राणा इथं आपल्याकडे आलेले आहेत. आज आपल्याला लातूरकरांना एक प्रश्न तयार झाला आहे की 4च महिन्यात पाणी आहे म्हणून तिथं धरणात पुन्हा काय करावं. मी म्हणलो आता काही नाही, सगळेजण आमचे सोयरे व्हायचे, जुम्मा आंघोळ करायचे, इलाज नाही त्याला, आता काय करणार. म्हणजे गंभीर प्रॉब्लेम लागलेले. एक माणूस असा की राजस्थान सारख्या भूमीमध्ये 7 हरवलेल्या नद्या शोधून काढून जिवंत केल्या आणि मार्चमध्ये वाहता केल्या, त्या पाशा पटेलने आपल्या डोळ्यांनी बघितल्या. एका बाजूला हे होत असताना दुसऱ्या बाजूला आपल्याला का सुचत नाही हा प्रश्न. आणि तिसऱ्या बाजूला जे माझे गुरु आहेत विजय जावंदिया, ज्यांनी आयुष्यातलं म्हणजे 50 वर्ष शेतकरी कसा सुखी होईल विचार करणारे विजय जावंदेजी, हे तिघही आपल्यासमोर बोलणार आहेत. व्यासपीठावरचे सर्व आपले पालकमंत्री महोदय सतीश पाटील साहेब, अमित देशमुख साहेब, वैजनाथ शिंदे साहेब,
त्याच्यानंतर महापौर साहेब, खासदार साहेब, नाव चुकलं तर माफ करा, गरीब माणूस आहे, जिरवी चाल, कशाला उपयोग हो, एखादी जर हुकलं तर काय करणार आता, हे प्रॉब्लेम आहे. भावानो, आज 17 सप्टेंबर 2 विभूतींच्या नावानं ही आजची परिषद घेतलेली आहे. एक स्वामी रामानंद तीर्थ, जे निजामापासून मराठवाडा मुक्ती केला त्याचे स्वतंत्र सेनानी, आणि दुसरे इंग्रजापासून देशाला स्वतंत्र करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. माझ्या संस्थेचं नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे. मी त्यांचा भक्त आहे 2 गोष्टीमुळं. ते म्हणजे शेतीचं अर्थशास्त्र 2 ओळीमध्ये सांगणारा महामानव जर या देशात कोण असेल तर ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्यांच्या ग्रामगीतेमध्ये त्यांनी सांगितलंय, कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होताची चौपटीने घ्यावे, कैसे सुखी होतील ग्रामजन पिकुनिया उपासी. आणि दुसरं त्यांनी सांगितलं, पोशिंदा मनविशी जगाचा, तुझ्या पाठीला रे पोट, ऐत खवच्या घरी वाहती दया दुधाचे लोट, कष्ट करोनी महाल बांधीशी, तुला झोपडीही नाही निटकेशी, स्वातंत्र्यामध्ये तूडी घेशी, मजा भोगतशी तरची. हे सांगणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्या 17 सप्टेंबरच्या निमित्तानं आदरणीय अतुल देऊळगावकर माझे मित्र, त्यांनी सांगितलं की आपण असं काहीतरी वेगळं करू. तर त्या निमित्तानं आम्ही हा सगळा उठाठेव केलेला आहे. बरोबर आहे का? मी 2 फक्त गोष्टीमध्ये सांगणार आहे. मी या 3 महाभूतींना कशाला बोलवायचं, त्या म्हणजे हे माणसाच्या पलीकडचे माणसं आहेत. आणि आपण जर म्हणलं की माणसातले देव कसे असावे तर असे असले पाहिजे. डॉक्टर स्वामीनाथन साहेबांनी हा एकमेव देशातला आता शेतीतला सगळ्यातला मोठा माणूस आहे. स्वामीनाथनजी काय सांगितलं, बाकीचं त्यांचं काम आभाळ एवढा मोठं आहे, मी तिचे आत्ता उल्लेख करणार नाही. पण डॉक्टर स्वामीनाथन साहेबांनी एक गोष्ट सांगितली की उत्पादन खर्च अधिक 50% नफा मिळाल्याशिवाय या देशातला शेतकरी जगूच शकत नाही, किंबहुना हा देश जगू शकत नाही. तर स्वामीनाथनजींना मी काही इंग्रजीमध्ये बोलू शकत नाही. मी आपला हे प्रॉब्लेम आहे, त्यांना मराठी कळत नाही, मला इंग्रजी येत नाही. बंटी पाटील साहेब एवढं उपकार करा माझ्यावर, माझी शपथ थोडं सांगा जर एवढं जमलं तर बघा जरा एवढं काय करता. उत्पादन खर्चाची लढाई मी लढली. उत्पादन खर्चाच्या लढाईमध्ये काय मिळालं? एक गोष्ट आहे की स्वामीनाथनने जी सांगितलं की उत्पादन खर्च अधिक 50% नफा, पण उत्पादन खर्च जर नीट काढलं जाणार नसेल तर उपयोग काय? म्हणून मी त्यांच्याकडे गेलो नव्हतो, त्यांचं नाव घेतलं नव्हतं. मी पहिलं करेक्ट करून घेतलं उत्पादन खर्च. तुमच्या सगळ्याच्या माहितीसाठी एका वेळेस सांगतो, जास्त लांबवत नाही. मला कोणतर 10 मिनिट सांगा, मला पटकन झाले म्हणून 10 मिनिट वेळ आहे माझा. एक गोष्ट की पालकमंत्री महोदय, 2.5 एकर जमीन, 2.5 एकरच्या जमिनीचं 1 बारचं पाणी द्यायचं खर्च. सोयाबीन आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये एकूण पेऱ्याच्या 80% सोयाबीन आपण पेरतो. सोयाबीनचं 2.5 एकरचं रान जर एक वेळेस जर भिजवायचं असेल तर सोयाबीनच्या किमतीमध्ये खर्च धरलाय सरकारने ₹4.77. मी कृषी मंत्री महोदयांना सांगितलं, साहेब सुलभ शौचालयामध्ये गेलं तर एवढं दिवलं की ₹5 घेऊन आले, आणि तुम्ही काय 2.5 एकर भिजवायला 4.77. काय धंदा मी म्हणलं करेक्ट व्हायला पाहिजे. हे कुणाला पटतच नव्हतं. म्हणून तुमचे अमितजी, तुमचा लाख उपकार मी सांगत नाही. तुमच्या माझ्या काही गोष्टी, तुमचे लाख उपकार आहे की तुम्ही मला हिरवी झेंडी मधून दाखवली नागपूरला जायला. त्याचा चमत्कार झाला. 130 गावात पायी चाललो. मला कौतुक करायचंय, मला अभिनंदन करायचंय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना म्हणलो, सगळं महाराष्ट्र बोंबलले तुमच्या नावानं, कामाचं नाही का तर बोगस फाईलवर सहीच करत नाही ती. म्हणून मी म्हणलं गबरू वाघ मानला पाहिजे की आपल्या फाईलवर सही केली. म्हणजे कसं की शेतीमालाचा उत्पादन खर्च काढायची पद्धत बदलली पाहिजे. ह्याच्यावर जर कोण सही केला असेल ते पृथ्वीराज बाबांनी सही केली. मला अभिमान वाटला त्या माणसाचा. अजून एक तुमचं अभिनंदन करतो मी पालकमंत्री महोदय.
तुम्ही माझे शुभचिंतक आहे, मी कुण्या का पक्षात आहे ना, का करायचं आहे आपल्याला? बरं का? म्हणजे एक गोष्ट अशी आहे की उत्पादन खर्च काढायची पद्धत बदलली पाहिजे, हे तुमच्या सरकारने शतशः मान्य केलं. नुसतं मान्य केल्यानंतर अंमलबजावणी केली, नुसती अंमलबजावणी केली नाही तर 2 समित्याची स्थापना केली, एक राज्य शेतमाल समिती आणि दुसरी तांत्रिक उपसमिती. तांत्रिक उपसमितीमध्ये 4 कुलगुरू, रोटेशन पद्धतीनं अध्यक्ष, 4 कृषी विद्यापीठाचे, 4 इकॉनॉमिक्सचे प्रमुख, स्टॅटिस्टिक्सचे प्रमुख, 10 आमदार, पहिल्यांदा संधी आणि 8 शेतकरी, अशी समिती तयार झाली. आणि तुम्हाला एकच गोष्ट बोलून मी माझ्या जागा घेतो, ती म्हणजे अशी की मी आमदार नसतानाही मला त्या समितीवर घेतलं, माझ्या पक्षाने घरच्या बाहेर काढलं. पर तुम्ही उपकार करू राजा हो, माई शपथ कवा तर तुमचा उपकार मी फेडल्याशिवाय राहणार नाही. का तर त्या समितीमध्ये मी काही माल कमवणार नाही, पण या देशातल्या शेतकऱ्याला माणूस म्हणून जगण्याची संधी ज्या गोष्टीतून येणार आहे, ती संधी प्राप्त करून त्या संधी प्राप्त झाल्याशिवाय मरणार नाही, एवढा शब्द देतो आणि या सगळ्याचं अभिनंदन करून इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद जी. पाशा पटेल जी. फड कसा जिंकावा ह्याचं नेमकं गणित समजलेले आमचे आजचे संयोजक आहेत.